नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज गुढीपाडव्यानिमित्त आली आहे। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये गुढीपाडव्याला या 14 जिल्ह्यामध्ये मिळणार। गुढीपाडवा आता शेतकऱ्यांचा गोड झाला। गुढीपाडव्याचा नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडण्यासाठी मुहूर्त अखेर लागले आहे। तुम्ही ते पाहू शकता। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये गुढीपाडव्यालाच या 14 जिल्ह्यात येणार। यादी सुद्धा आता जाहीर करण्यात आली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आता गुढीपाडव्यालाच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडण्याचे ठरवले आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे। महाराष्ट्रातील मराठी माणसांचा खूप मोठा सण हा असतो। शेतकरी वर्ग तर गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच नवीन वर्षाची सुरुवात करतात। या सर्वांचा राज्य सरकारने आता विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यातील 36 जिल्ह्यापैकी या 14 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या बँकेचे खाते आधार कार्डला लिंक केलेले असेल तर तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याला या 36 पैकी 14 जिल्ह्यामध्ये नमोचे 2000 रुपये येणार आहेत। तर मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सर्वांना गुढीपाडव्याला हे 2000 रुपये सोडले जाणार आहेत का? परंतु शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 36 जिल्ह्यापैकी फक्त आणि फक्त 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत। याचे खरं कारण म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये आता पैसे पूर्णपणे संपलेले आहेत। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांसाठी फक्त 36 जिल्ह्यापैकी 14 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे गुढीपाडव्यानिमित्त शेतकऱ्यांचे तोंड गोड करण्यासाठी 2000 रुपये सोडण्यात येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, 2024 मध्ये नमो शेतकरी योजनेचा जो शेतकऱ्यांना 5वा हप्ता मिळाला होता, तर त्या सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही। याचे कारण म्हणजे बघा, कारण कोणतं आहे? नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून गेले 3 आठवड्यापासून पात्रता चेक करायला सुरुवात केली होती। अखेर आत्ताच 2 दिवस झाले ही पात्रता चेक केलेली आहे, म्हणजे पूर्णपणे चेक करायची संपलेली आहे। त्याच्या माध्यमातून जवळपास 3.5 लाख शेतकरी आता महाराष्ट्रातील वगळण्यात आले आहेत। यामध्ये विविध प्रकारच्या पात्रता राज्य सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आल्या होत्या। त्यामधून भरपूर शेतकरी हे योजनेमधून बाहेर काढलेले आहेत। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये 14 जिल्ह्यामध्येच गुढीपाडव्याला सोडण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता राज्य सरकारकडून समोर आली आहे। परंतु यामध्ये काही पात्रतेनुसार शेतकऱ्यांना बाहेर सुद्धा काढण्यात आला आहे। तर राज्यातील 36 जिल्ह्यापैकी फक्त 14 जिल्ह्यामध्ये गुढीपाडव्याला आता हे पैसे सोडले जाणार आहेत। तसेच शेतकरी मित्रांनो, काल विधानसभेमध्ये जो शेवटचा दिवस विधानसभेचा होता, तर त्या दिवशी नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयेवरून 3000 रुपये करण्याविषयी मोठी खलबत सुरू होती। या विरोधक नेत्यांनी मोठा धडाका लावून सोडला होता की सरकार हे असं फसवाफसवी का करत आहे की कर्जमाफी तर केलीच नाही। शेवटी नमोचे आता 2000 रुपयेवरून 3000 रुपये जे करणार होते, तर ते सुद्धा केलेले नाहीत। अशा प्रकारच्या टीका सुद्धा सत्तेत असलेल्या सरकारवर आता होत होत्या। त्यातच आता शेतकरी वर्ग पूर्णपणे राज्य सरकारवर नाराज झालेला आहे, कारण कर्जमाफी तर झालीच नाही आणि नमोचा 6वा हप्ता जो आहे तर तो वाढवण्यात आला नाही, म्हणजे 2000 वरून 3000 रुपये केलाच नाही। त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे राज्य सरकारवर नाराज आहे। त्यामुळे राज्य सरकारने आता हा विचार केलेला आहे की आपल्या राज्यामध्ये जवळपास 60 ते 70% हा शेतकरी वर्ग आहे। जर आपण नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर लवकर दिला नाही तर शेतकरी वर्ग हा पूर्णपणे नाराज होईल। आधीच कर्जमाफी न केल्याने आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता न वाढवल्याने शेतकरी वर्ग हा पूर्णपणे नाराज आहे। त्यामुळे पाडव्याला तरी शेतकऱ्यांचं तोंड गोड करूया या विचाराने राज्यातील 36 जिल्ह्यापैकी या 14 जिल्ह्यामध्ये नमोचे 2000 रुपये सोडण्याचा निर्णय अखेर मुख्यमंत्री साहेबांनी आता घेतला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये नमोचे 2000 रुपये गुढीपाडव्याला येणार आहेत हे पाहूया। त्यातच आता एक अत्यंत धक्कादायक बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आली आहे। आता अनेक बँकांचे बघा, अनेक महाराष्ट्रातील बँकांचे IFSC कोड 2025 या नवीन वर्षामध्ये बदलण्यात आले आहेत। त्यामुळे अनेक बँका सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे
तर त्याचे 2000 रुपये येण्यासाठी आता अडचण येत आहे। अनेक बँकांमध्ये हे पैसे सोडले जाणार नाहीत, कारण IFSC कोड बँकाचा आहे तर तो पूर्णपणे चेंज झालेला आहे, बदललेला आहे। शेतकऱ्यांनी तो IFSC कोड जो आहे तर तो नवीन त्याच्यामध्ये पुढील जो 7वा हप्ता येणार आहे तर त्यामध्ये ॲड करावा लागणार आहे। तर मग आता तुम्हाला प्रश्न नक्कीच पडलेला असेल की नेमकं कोणत्या बँकामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडले जाणार आहेत आणि कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आता पाडव्याला पैसे सोडले जाणार आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही नमोचे 5 हप्ते आधी घेतले असेल आणि 6वा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता गुढीपाडव्यासाठी ज्या बँका नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येण्यासाठी चालणार आहेत तर त्या बँका सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून 2 लिस्ट यामध्ये काढण्यात आलेल्या आहेत। यामध्ये काही बँका सरकारी आहेत तर काही बँका खाजगी आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही नमोचा हप्ता घेण्यासाठी कोणती बँक म्हणजे कोणत्या बँकेचं खाते क्रमांक दिला आहे नक्की बघा। यासाठी बघा तुम्ही गुढीपाडव्यानिमित्त शेतकऱ्यांना या बँकेत 2000 रुपये येणार। बघा कोणकोणत्या गुढीपाडव्यानिमित्त बँकेत पैसे येणार आहेत बघा। ह्या बँका सांगितल्यानंतर लगेचच तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत ते सांगतो। बघा या ठिकाणी पहिली बँक आहे ॲक्सिस बँक, दुसरी बँक आहे बंधन बँक, तिसरी बँक आहे सिटी युनियन बँक, चौथी बँक आहे बघा CSB बँक, पाचवी बँक आहे DCB बँक, 6वी बँक आहे धनलक्ष्मी बँक, 7वी बँक आहे फेडरल बँक, 8वी बँक आहे HDFC बँक, 9वी बँक आहे बघा ICICI बँक, 10वी बँक आहे IDBI बँक। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथं लक्षपूर्वक बघायचं आहे कोणत्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे बघा। आता त्यानंतर 11वी बँक आहे IDFC बँक, 12वी बँक आहे इन्सुरन्स बँक, बघा 13वी बँक आहे जम्मू अँड काश्मीर बँक, 14वी बँक आहे कर्नाटका बँक, 15वी बँक आहे बघा करूर वैश्य बँक, 16वी बँक आहे कोटक महिंद्रा बँक, 17वी बँक आहे बघा लक्ष्मी विलास बँक, त्यानंतर 18वी बँक आहे बघा नैताल बँक, त्यानंतर 19वी बँक आहे RBL बँक, त्यानंतर 20वी बँक आहे साऊथ इंडियन बँक। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही यामध्ये खाते खोललं आहे का? अजून पण यामध्ये सरकारी बँक आहेत, यामध्ये बघा तुमचं खातं आहे का? पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा, तिसरी बँक आहे पंजाब अँड नॅशनल बँक, बघा त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर कॅनरा बँक, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, युको बँक, पंजाब अँड सिंध बँक। या बँका आता गुढीपाडव्यानिमित्त अनेक शेतकऱ्यांना जे पैसे येणार आहेत तर त्यासाठी चालणार आहेत। तर बघा या ठिकाणी पाहू शकता गुढीपाडव्यानिमित्त शेतकऱ्यांना या 14 जिल्ह्यात 2000 रुपये। तर बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 2000 रुपये सोडले जाणार आहेत तर बघा यामध्ये रायगड पहिला जिल्हा आहे, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी, तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे सांगली, चौथा जिल्हा आहे सातारा, त्यानंतर सिंधुदुर्ग, त्यानंतर सांगली, बघा सोलापूर म्हणजे बघा रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर हे जिल्हे आहेत। त्यानंतरचे जिल्हे बघा नागपूर आहे, नांदेड आहे, नंदुरबार आहे, नाशिक आहे, धाराशिव आहे, पालघर आहे। त्यानंतरचे बघा शेवटचे 2 जिल्हे हिंगोली आहे, जळगाव आहे। शेतकरी मित्रांनो, याच जिल्ह्यामध्ये आता पाडव्याला आता सरकार 2000 रुपये नमोचे सोडण्याची दाट शक्यता आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, अजून जिल्हे बाकी आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये पुढील पाडव्याच्या नंतर जर पाडव्याला जर पैसे जर सोडले तर त्यानंतर पुढील जिल्ह्यामध्ये पैसे हे सोडले जाणार आहेत। टप्प्याटप्प्याने 2-3 दिवसामध्ये पैसे हे गुढीपाडव्यानंतर येणार असल्याची दाट शक्यता आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।